जिथं साखरपुड्याची साखर वाटली जाणार होती तिथंच 12 जणांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आणि नातलगांच्या काळीत चिरून टाकणाऱ्या किंकाळ्यांनी परिसर हादरला। ही दृश्य आहेत पालघर जिल्ह्यातल्या बापूगाव मधली। 18 मेला मुंबई अहमदाबाद महामार्गावरून जाणाऱ्या साखरपुड्याच्या वऱ्हाडींचा टेम्पोला अपघात झाला आणि जागीच 12 नातलग ठार झाले। या घटनेनं पालघर जिल्हा अक्षरशः हादरला। या घटनेतील 12 मृतांवर जेव्हा बापूगाव मध्ये अंत्यसंस्कार झाले तेव्हा दूर दूर पर्यंत फक्त नातलगांच्या किंकाळ्यांचा आवाज येत होता। घडलं असं की डहाणू तालुक्यातील बापूगाव मधून 100हून अधिक वऱ्हाडी आयशर ट्रक मध्ये बसून धानिवरीच्या खडकी पाड्याकडे निघाले होते। वऱ्हाड नवरीच्या घराजवळ आलेला असतानाच नियतीनं घात केला। वऱ्हाडाच्या या टेम्पोचा नवरीच्या घराजवळच अपघात झाला। वऱ्हाडींनी भरलेल्या या टेम्पोला एका भरधाव कंटेनरनं जोरदार धडक दिली। ही धडक एवढी भयानक होती की काही सेकंदांनंतर फक्त घटनास्थळी किंकाळ्यांचा आवाज येऊ लागला होता। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार जेव्हा ते अपघात स्थळी गेले तेव्हा तिथलं दृश्य हे अंगावर काटा आणणारं होतं। हा अपघात एवढा भीषण होता की धडक बसताच कंटेनरचा पुढचा केबिनचा भाग हा मुख्य बॉडी पासून वेगळा झाला आणि अवजड कंटेनर हे थेट वऱ्हाडींच्या अंगावर जाऊन कोसळलं। टेम्पो मध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक भरलेले होते। याच लोकांवर हे कंटेनर कोसळलं आणि ते लोक कंटेनरच्या खाली दबले गेले। याच दरम्यान तिथून जाणारी एक दुचाकी सुद्धा या दोन्ही वाहनांच्या कचाट्यात सापडली आणि त्या दुचाकीवरच्या दोघांचा सुद्धा जागीच चेंदामेंदा झाला। या थरकाप उडवणाऱ्या अपघातात एकूण 12 जणांनी आपला जीव गमावला। या घटनेत अनेकांच्या मृतदेहांचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता। इतर नातेवाईकांनी कंटेनरच्या खाली दबलेले मृतदेह बाहेर काढले। तसंच या घटनेत जखमी झालेल्या 20 पेक्षा जास्त लोकांना रुग्णालयात दाखल केलं गेलं। दुसरीकडे आज 19 मे रोजी या घटनेतील मृतांवर बापूगाव मध्ये एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळेला मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती। स्थानिक आमदार, खासदार तसंच लोकप्रतिनिधींनी यावेळेला उपस्थिती लावली। मृतांच्या नातेवाईकांकडून मोठ्या प्रमाणात आक्रोश करण्यात आला। ही सगळी दृश्य पाहून